ईशानच्या सर्दीसाठी आणि खोकल्यासाठी मी एक घरगुती उपाय केला, तोही मी तुम्हाला सांगतेच पुढे. पण सकाळी सकाळी असं काहीसं दृश्य होतं. खूप थंडी होती, बाहेर खूप फॉग होतं. तर रियानही उठलेला, ईशानसुद्धा उठलेला. ऑलमोस्ट आमची स्कूलची तयारी झाली होती, पण रियानला मात्र स्टडी करायचा होता. लगेचच त्याने ते स्लेट वगैरे घेतले आणि त्याच्यावर ABCD काढत बसला. थोडा वेळ झाला आणि लगेच परत खेळायला सुद्धा स्टार्ट केलं. काहीतरी जुगाड आणि नवीन गोष्टी करतच असतो. ऑरेंज घ्यायचे होते कारण की रियान आज रडत होता, त्याला ऑरेंज पाहिजे होते. म्हणूनच ऑरेंज वगैरे घेऊन आले. स्केटिंगची बॅग ईशानला नको होती म्हणून ती सुद्धा रिटर्न घेऊन आले. घरातलं आवरलं, देवपूजा वगैरे झाली. कालची जी काही उत्तरपूजा वगैरे होती म्हणजे पूजा मांडलेली ती सुद्धा काढून वगैरे व्यवस्थित ठेवली. आज मात्र घर सुनं सुनं झालं होतं. जे काही फ्रुट्स वगैरे घेऊन आली होती तेच ते आता वॉश वगैरे करून ठेवते. घरातली आता तर बऱ्यापैकी कामं माझी झाली होती. मलाच दुपारच्या जेवणासाठी काय बनवायचा हा प्रश्न होता. पण कालची जी काही चपाती होती त्याचा चुरमा मी माझ्यासाठी बनवला. रिहूही स्कूलवरनं आला, लगेचच हँडवॉश करून त्याला ऑरेंज खायला बसला. एक नाही, दोन नाही, तब्बल 4 ऑरेंज खाल्ले. खरं तर हे हेल्थसाठी इतके ऑरेंज खाणं चांगलं नसतं. इव्हिनिंगला रिहू झोपला होता. कपडे मी वॉश करून वरती सुकत घातले होते, तेच घ्यायला वरती गेले. त्यावेळेस असं सुंदरसं फ्लावर मला दिसलं. तर आज मी संध्याकाळच्या जेवणामध्ये सिंपल असं भेंडीची भाजी चपाती जेवण बनवलं होतं. आणि नंतरनं ईशानला मात्र खोकला होता म्हणून त्याच्यासाठीच आलं वगैरे टाकून छान हळदीवालं दूध बनवून त्याला दिलं. या छोट्याशा क्लिपसोबत आजच्या दिवसाचा शेवटसुद्धा मी